खूप साऱ्या मुलांचा मला एक कॉमन मेसेज येत आहे की सर राज्यामध्ये MBBS BDS चा राऊंड होऊन बरेच दिवस झाले, पण अजून कुठल्याही प्रकारे कॅप राऊंड 2 जो आहे ना महाराष्ट्र स्टेटचा ग्रुप ए चा MBBS BDS चा, तर त्याच्याबद्दल CET सेलनं कुठल्याही प्रकारे अपडेट दिलेली नाहीये. तो जो कॅप राऊंड 2 आहे MBBS BDS चा, तो नेमका कधी स्टार्ट होणार आहे, सीट मॅट्रिक्स कधी येणार आहे, चॉईस फिलिंग कधी होणार आहे, रिझल्ट कधी येणार आहे, किंवा मग जी आहे ती नोटीस CET सेल कधी अपडेट करेल, त्याची एक्सपेक्टेड डेट काय असणार आहे. आणि आपण आज याच विषयावर चर्चा करणार आहोत की महाराष्ट्र स्टेटमध्ये ग्रुप ए चा म्हणजेच MBBS BDS चा कॅप राऊंड 2 नेमका कधी चालू होणार आहे, त्याची नोटीस जी आहे ती CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर कधी येणार आहे. तर पहा, सगळ्यात अगोदर आपल्याला दोन गोष्टीचा विचार करणं पडतं की जे काय आपलं सेंट्रल काउन्सिलिंग चालतं ना MCC वर 15% गव्हर्नमेंट एम्स कॉलेजच्या 100% सीटसाठी आणि डीम कॉलेजच्या 100% जागांसाठी, तर त्याचा कॅप राऊंड 2 कधी चालू होणार आहे. त्याचबरोबर आपल्या राज्यामध्ये जो काय ग्रुप बी आहे BMS BHMS आणि युनानी कोर्सचा, तर त्याचा कॅप राऊंड 1 जो आहे तो कधी संपत आहे, ह्या 2 तारखेचा आपल्याला विचार करणं पडतं आणि त्यानुसार आपल्याला जे आहे ते सेकंड राऊंडची एक्सपेक्टेड डेट जी आहे ती आयडेंटिफाय होऊन जाईल. सगळ्यात अगोदर जर आपण ही 28/8/2025 ची सेंट्रल काउन्सिलिंगची नोटीस बघितली ना, त्या ठिकाणी यांनी मेन्शन केलंय की जे काय आपला कॅप राऊंड 2 होणार आहे ना MBBS BDS चा, तर याच्यासाठी जे विद्यार्थी फिजिकल हँडिकॅपचे डॉक्युमेंट बनवत आहे, तर ते जवळपास 9 सप्टेंबर 2025 पर्यंत डॉक्युमेंट बनवू शकताय. म्हणजे त्यांना 9 तारीख जी आहे ती डॉक्युमेंट बनवायची लास्ट तारीख आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे सेंट्रल काउन्सिलिंग जी आहे ना कॅप राऊंड 2 ची, तर तिचे ऍप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते 9 सप्टेंबरच्या नंतर म्हणजे 10 सप्टेंबर 11 सप्टेंबर 12 सप्टेंबर अशा तारखेमध्ये तुम्हाला 100% बघायला भेटतील. तर आपला इथे एक पॉईंट क्लिअर होतो की आपली जी स्टेट काउन्सिलिंग जी आहे ना, तर ती 9 तारखेच्या नंतरच चालू होणार आहे. त्याच्या अगोदर कुठल्याही प्रकारे महाराष्ट्र स्टेटची स्टेट काउन्सिलिंग चालू होत नाहीये. त्याचबरोबर जर आता 9 तारखेच्या नंतर कोणत्या तारखेपर्यंत नोटीस येऊ शकते हे तुम्हाला आयडेंटिफाय करणं असेल, तर तुम्ही अजून एक PDF चेक करणार आहे. आपल्या राज्यामध्ये जो काय BMS BHMS आणि युनानी कोर्सचा सेकंड राऊंड आणि फर्स्ट राऊंड आहे ना, तर त्याची एक PDF CET सेलने अपडेट केली आहे. तर तुम्हाला कॅप राऊंड 1 ची जी आहे ती अलॉटमेंट लिस्टची तारीख बघणे, जसं तुम्ही बघितलं ग्रुप बी कॅप राऊंड 1 चा रिझल्ट 12/9/2025 ला येणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपला BMS BHMS कॅप राऊंड 1 चा रिझल्ट येईल ना, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा मग त्या सेम दिवशी जे आहे ते CET सेल MBBS BDS ग्रुप ए ची नोटीस काढू शकतं किंवा 1-2 दिवसांना उशिरा पण अप्लाय करू शकतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर लगभग जी आपली डेट आहे ना एक्सपेक्टेड MBBS BDS कॅप राऊंड 2 ची, तर ती 9 तारीख ते 13 तारखेच्या आतमध्ये तुम्हाला कोणतं ना कोणतं नोटीस जे आहे ती CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर बघायला भेटेल. आणि त्याच तारखेमध्ये जे आहे ते तुम्हाला सीट मॅट्रिक्स दिलं जाईल आणि तिथून पुढे 2-3 दिवसात तुमची चॉईस फिलिंग होईल आणि मग नंतर 1-2 दिवसामध्ये तुमचा रिझल्ट डिक्लेअर केला जाईल. 2-4 दिवसामध्ये तुम्हाला जे आहे ते कॉलेज जॉईन करण्यासाठी टाइम दिला जाईल. तर जवळपास 15 ते 20 सप्टेंबर पर्यंत तुमचा जो आहे तो सेकंड राऊंड MBBS BDS चा कंप्लीट होण्याचा चान्स तुम्हाला या ठिकाणी दिसून येऊ शकतो. जर इन केस डेट सेंट्रल गव्हर्नमेंटने इन्क्रीज केला समजा MBBS BDS कॅप राऊंड 2 चा, तर स्टेटची प्रोसेस पण लांबणीवर जाऊ शकते. ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आहे. पण तुम्हाला जी एक नोटीस आहे ती 9 तारीख ते 13 तारखेच्या आतमध्ये तुम्हाला कोणती ना कोणती नोटीस CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर 100% बघायला भेटेल. तर ही जी एक्सपेक्टेड डेट आहे ती आपण 2 डेटला कॅल्क्युलेट करून काढलेली आहे. या डेटमध्ये तुम्हाला नोटीस बघायला भेटेल. जी काय एक्सपेक्टेड डेट होती त्याची सविस्तर माहिती मी छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला DPT मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.